दुसरा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असा येतो की माझ्याच्यानं थोडा वेळ मी नाम घेते आणि नंतरनं माझं मन दुसरीकडे वळून जाते. म्हणजे मी एक तर भूतकाळातल्या गोष्टी करतो. जसं माझ्यासोबत तसं झालं होतं. मी अमक्याच्या घरी गेलो होतो तर त्यांनी माझा अपमान केला. ते लोक बरोबर वागले नाही आणि माझ्याकडं अशा दृष्टीने बघितलं, माझ्यासोबत अशा पद्धतीनं बोलले. म्हणजे विनाकारण आपण भूतकाळाचं टेन्शन घेत असतो. आणि दुसरं म्हणजे भविष्यकाळातलं, जसं पुढे काय होणार, माझं काय होणार, माझे मुलं बाळं कसे निघतील, काय निघतील, माझ्या सुना कशा निघतील, माझ्या मुली कशा निघतील, त्यांचं करिअर कसं होणार, ते कसे जगतील, कोण्या पद्धतीनं जगतील, काय बनतील, काय नाही, कसं शिक्षण घेतील, कसं नाही. म्हणजे आपण भविष्यातलं सोचतो, पण कुणीही वर्तमानात स्थिर राहत नाही. की मी आज काय करतो, मला आज काय सोचायचं आहे. तर आज आपण ना भूताची काळजी करायची ना भविष्याची. आपण आता वर्तमानमध्ये आहो, तर थोडं बहुत तर काळजी करावं लागते. जर समजा आपला एज्युकेशन असेल किंवा आपण विद्यार्थी असाल किंवा एखादी गृहस्थ असाल, तुमच्याच भरोशावर परिवार असेल, तर तुम्हाला थोडीफार प्लॅनिंग भविष्याबद्दल करावीच लागेल. पण काही वेळ तर एकांत मिळतो ना, जसं झोपताना म्हणा किंवा काही क्षण तर आपल्याला रिलॅक्सिंग मिळतो ना. त्यावेळेस पूर्णपणे त्या नामाला समर्पित होऊन जा. म्हणजे आपला जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, ते हळूहळू कमी होणार. एकाएकी कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. कारण आपल्याला काय माहिती